गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी आता अवघे 4 दिवस उरलेले आहेत, राईट? या 4 दिवसामध्ये आता आपल्याला काय करायचं, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे 100+ एक्सपेक्टेड MCQचा सेकंड पार्ट. याचा पहिला पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपण काल घेतलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे. हे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस कराल आणि अभ्यास कराल तर 75 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पेपर 1 मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. आलं लक्षात? सो सर्वांनी एक काम करायचंय, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. अजिबात मिस करायचं नाहीये कुठलाही प्रश्न आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026 साठी प्रिपरेशन करणार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. या फुल कोर्समध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स, मॉक टेस्ट, MCQs, PYQचं PDF, लाईव्ह सेशन्स, वीकली टेस्ट, 2000+ इम्पॉर्टंट MCQs तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डोमेन ऑफ लर्निंग? खालीलपैकी कोणते शिक्षण क्षेत्र नाही? कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, कनेटिव्ह और स्पिरिच्युअल? संज्ञात्मक, प्रभावी, कॉग्निटिव्ह की आध्यात्मिक? याचं उत्तर आहे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल. ठीक आहे. बघा, कॉग्निटिव्ह डोमेन जे आहे म्हणजे संज्ञात्मक डोमेन जे आहे बौद्धिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करतं. जसं की गंभीर विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, समस्या सोडवणं आणि ज्ञानाचा आधार तयार करणं, हे कॉग्निटिव्ह डोमेन आहे. अफेक्टिव्ह डोमेन म्हणजेच भावना, मूल्य, कौतुक, प्रेरणा, उत्साह आणि वृत्ती यासारख्या सकारात्मक भावनांवर प्रभावी डोमेन लक्ष केंद्रित करतात. सायकोमोटर डोमेन जे आहे शारीरिक हालचाल, समन्वय, मोटर कौशल्य क्षेत्रांचा वापर या सर्व गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टींकडे जास्त लक्ष केलं जातं. ठीक आहे. आणि कनेटिव्ह डोमेन जे आहे ते इच्छा, हेतू, पुढाकार, विलिंगनेस यावरती आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला जो राईट आन्सर आहे तो स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल हा आपल्या क्वेश्चन मध्ये बसत नाही, त्याला एलिमिनेट करायचा आहे. ठीक आहे, काढून टाकायचा आहे, म्हणून तो वेगळा यामध्ये उद्भवतो. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी आपलं करेक्ट होतं. पुढचा प्रश्न, द मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग इज? शिकण्याचा सर्वात योग्य उद्देश काय आहे? सामाजिक जागरूकता विकास, रोजगारासाठी स्वतःला तयार करणं, वर्तनात बदल की वरीलपैकी काहीही नाही? ठीक आहे, विचार करा आणि उत्तर द्या मला कमेंट बॉक्समध्ये. ओके, सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, वर्तनात बदल घडवण्यासाठी. म्हणजे वर्तनात बदल घडवणं हे सर्वात ॲप्रोप्रिएट, ठीक आहे, सर्वात योग्य उद्देश आहे शिकण्याचा. आलं लक्षात? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द प्रोसेस ऑफ टीचिंग? खालीलपैकी कोणते अध्यापन प्रक्रियेत समाविष्ट नाही? इन्स्ट्रक्शन, स्टिप्युलेशन, ट्रेनिंग की चेंजेस इन व्हॅल्यू? म्हणजे सूचना आहे, अट आहे, प्रशिक्षण आहे की मूल्यातील बदल आहे? ठीक आहे, याचं उत्तर कुठे द्यायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सूचना. ठीक आहे, हे प्रक्रियेमध्ये म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही. ठीक आहे. पुढे, फॉर मेंटेनिंग अँड इफेक्टिव्ह डिसिप्लिन इन द क्लास द टीचर शुड? वर्गात प्रभावी शिस्त राखण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? ठीक आहे, किंवा हे केले पाहिजे ऑप्शन्स पैकी. विद्यार्थ्यांना जे आवडते ते करू द्या, विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागा, विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या, की त्यांच्याशी नम्रपणे आणि ठामपणे वागावे. आता हे ऑप्शन्स असे आहेत की आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं याच्यामध्ये, बरोबर ना? तर आपल्याला याच्यामध्ये एक्झॅक्ट रिलिव्हंट आन्सर किंवा राईट आन्सर शोधायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, मी तुम्हाला सांगतो याचा राईट आन्सर काय आहे ते. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, डील विथ देम पोलाइटली अँड फर्मली. ठीक आहे, विद्यार्थ्यांना जे हवं ते करू देणं हे चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे, कारण विद्यार्थ्यांच्या
मनानुसार करू दिलं तर त्यामध्ये डिसिप्लिन तुटू शकते. ठीक आहे. किंवा आणखीन काही निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागल्याने जी फ्रेंडशिप किंवा जी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संबंध हवा आहे तो थोडासा निगेटिव्ह वे मध्ये जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना काही समस्या सोडवण्यासाठी द्या, है ना, शिस्त बाळगण्यासाठी किंवा डिसिप्लिन बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यात देण्यासाठी किंवा समस्या सोडवायला दिले तर त्याच्याने डिसिप्लिन क्लासमध्ये राहील. ठीक आहे, असं होऊ शकत नाही. आणि जेव्हा त्यांना नम्रपणे ठामपणे व्यवस्थितपणे सांगितलं विद्यार्थ्यांना, है ना, तर विद्यार्थी ऐकतात आणि डिसिप्लिन वर्गामध्ये निर्माण होते. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांवरती विश्वास असतो. जो नम्रपणे आणि ठामपणे शिक्षक सांगतो त्यावरती त्यांना पूर्ण विश्वास असतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थी वागत असतात. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. व्हॉट क्वालिटी द स्टुडंट लाईक द मोस्ट इन टीचर. शिक्षकामध्ये विद्यार्थ्यांना कोणता दर्जा जास्त आवडतो? शिस्त, करुणा, आदर्शवादी, मानसशास्त्र की मनोरंजक? विचार करून उत्तर द्या. करुणा. ठीक आहे, कंपॅशन जास्त विद्यार्थ्यांना आवडते. ठीक आहे, डिसिप्लिन असेल, आयडियलिस्टिक आदर्शवादी असेल, ठीक आहे, एंटरटेनिंग असेल, यापेक्षा करुणा जास्त, लव्हिंग टीचर जो असतो त्याच्यामध्ये करुणा असते, तो शिक्षक जास्त विद्यार्थ्यांना प्रिय असतो. बघा, शिस्त असेल तर विद्यार्थ्यांना तो कठोर वाटू शकतो. ठीक आहे, आदर्शवादी असेल तर तो विद्यार्थ्यांना थोडंसं कमी इंटरेस्टेड किंवा कमी त्यांना थोडासा फोकस किंवा अटेन्शन किंवा अटेंडन्स क्लासरूममध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता असते. आणि एंटरटेनिंग असेल तर जे सिरियस स्टुडंट्स आहेत, कारण डिफरंट काइंड ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आपल्याला क्लासरूममध्ये बघायला मिळतात, राईट. सो प्रत्येक स्टुडंटला एंटरटेनिंग टीचर आवडेल असं नसतं, बरोबर. परंतु प्रत्येक लेवलच्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, कंपॅशन असलेला, करुणा असलेला शिक्षक हा आवडतोच. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ अ गुड टीचर. चांगल्या शिक्षकाचा सर्वात महत्वाचा गुण काय आहे? है ना, विषयाची योग्य ज्ञान, चांगले संवाद कौशल्य, विद्यार्थी कल्याणाची चिंता की प्रभावी नेतृत्व गुण? ठीक आहे, विचार करा आणि उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, गुड कम्युनिकेशन स्किल. ठीक आहे, हे रिलिव्हंट आन्सर आहे. जर शिक्षकाकडे एक चांगलं संवाद कौशल्य असेल, ठीक आहे, तर तो विद्यार्थ्यांना पटवू शकतो, विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे विषय समजावून सांगू शकतो. ठीक आहे, रिलेशन मेंटेन ठेवू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अटेंडन्स क्लासरूममध्ये जास्त वाढेल आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतील. ठीक आहे. पुढील प्रश्न, हु हॅज डेव्हलप्ड द ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग. कोण आहे असा ज्याने अध्यापनाची ह्युरिस्टिक पद्धत विकसित केलेली आहे? ठीक आहे, ॲन सुलिव्हन, फेडरिक फ्रोबेल, एच ई आर्मस्ट्रॉंग और जॉन डिवे और ड्यू? आन्सर आहे ऑप्शन सी, एच ई आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. ज्ञान दर्शन लॉन्च्ड इग्नू रेफर्स टू. ठीक आहे, इग्नूने सुरू केलेले जे ज्ञान दर्शन आहे याच्या संदर्भात कुठला ऑप्शन करेक्ट आहे? सॅटेलाइट बेस्ड एज्युकेशनल टीव्ही चॅनल, एज्युकेशनल एफ एम रेडिओ नेटवर्क म्हणजे शैक्षणिक एफ एम रेडिओ नेटवर्क आहे का, की शैक्षणिक नेटवर्कचा जागतिक पुढाकार आहे, की ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे अकॅडमिक नेटवर्कचा, की हे एक ऑनलाईन कोर्स आहे? विचार करून उत्तर द्या. उत्तर आहे ऑप्शन ए, सॅटेलाइट बेस्ड एज्युकेशनल टीव्ही चॅनल. ठीक आहे. ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड और 3 डायमेन्शनल बोर्ड, सॉरी मॉडेल म्हणजे 3D मॉडेल. पारंपरिक शिक्षण समर्थन प्रणालीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे?
सो ऑप्शन ए व्हाईट बोर्ड. ठीक आहे. स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड आणि 3D मॉडेल्स हे सर्व मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहेत. ठीक आहे. व्हाईट बोर्ड जर म्हटलं तर हे काय आहे, ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे. ठीक आहे. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग विल इनकरेज इनडायरेक्ट लर्निंग. खालीलपैकी कोणती शिकवण्याची पद्धत अप्रत्यक्ष शिक्षणाला प्रोत्साहन देईल? उदाहरणांसह व्याख्यान, सांघिक शिक्षण, एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक सहयोगी एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक आणि डी सहयोगी प्रकल्प, कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट्स. So option D, collaborative project, सहयोगी प्रकल्प is correct answer. Which type of evaluation assesses the deficiencies and difficulties of the learner? कोणत्या प्रकारचं मूल्यमापन आहे जे की शिकणाऱ्याच्या कमतरता आणि अडचणी यांचं इव्हॅल्युएशन करतो किंवा मूल्यांकन करतो? समेटिव्ह इव्हॅल्युएशन, फॉलोअप इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की क्रायटेरियन रेफरन्स्ड इव्हॅल्युएशन? विचार करा. काय विचारलं इथे? विद्यार्थ्यांचे डिफिशियन्सी आणि डिफिकल्टीज. सो ऑप्शन सी जो आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, निदान मूल्यांकन. कारण नावातच आहे, निदान काढलं जातं की कोणती गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिफिशियन्सी आणि डिफिकल्टी दिसून येत आहे. त्याचं निदान काढण्यासाठी आपण काय करतो? डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करतो. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या कामगिरीची तुलना दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारच्या चाचणीमध्ये केली जाते? समजते का? अ परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट इज कम्पेअर्ड विथ अनदर स्टुडंट इन विच टाइप ऑफ टेस्टिंग? क्रायटेरियन रेफरन्स टेस्टिंग, डायग्नोस्टिक टेस्टिंग, समेटिव्ह टेस्टिंग की नॉर्म रेफरन्स टेस्टिंग? विचार करा आणि उत्तर द्या. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, सामान्य संदर्भित चाचणी. नॉर्म रेफरन्स टेस्टिंग एक अशी टेस्टिंग आहे जिथे काय केलं जातं, एका विद्यार्थ्याचा रिझल्ट किंवा एका विद्यार्थ्याचा आउटपुट हा दुसऱ्या विद्यार्थ्याशी कम्पेअर केला जातो. ठीक आहे. आणि मग टेस्टिंग केली जाते. त्याला नॉर्म रेफरन्स टेस्टिंग असं म्हटलं जातं. बघा, या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल. तो विचारतो आहे की विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च? संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे? टू रिव्ह्यू द लिटरेचर, साहित्याचे पुनरावलोकन करणं. टू समराइज व्हॉट इज ऑलरेडी नोन, आधीच ज्ञात असलेल्या गोष्टींचा सारांश देणे. टू गेट अन अकॅडमिक डिग्री, शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी. की टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स ऑर टू मेक फ्रेश इंटरप्रिटेशन ऑफ नोन फॅक्ट्स, नवीन तथ्ये शोधण्यासाठी किंवा ज्ञात तथ्यांचे नवीन अर्थ लावण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न काय आहे हे अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संशोधनाचं मुख्य उद्देश काय आहे, संशोधन का केलं जातं है ना, संशोधन प्रक्रिया का सुरू केली जाते? तर त्याचा राईट आन्सर आहे नवीन तथ्य शोधण्यासाठी आणि जे काही नोन फॅक्ट्स आहेत, जे काही ज्ञात तथ्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही गॅप्स असतील, नॉलेज असेल तर ते शोधण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. हू अमॉंग द फॉलोइंग प्रोपाउंडेड द कन्सेप्ट ऑफ पॅराडिम? खालीलपैकी कोणी पॅराडिमची संकल्पना मांडली? पीटर हॅगेट, वोन थुनेन, थॉमस कुहेन और जॉन के राइट? सो बेसिकली पॅराडिम ही जी कन्सेप्ट आहे ही दिलेली आहे थॉमस कुहनने. ठीक आहे. याबद्दल थोडीशी माहिती घ्या. अमेरिकन भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञानी थॉमस कुहन हा 1922 ते 1996 पर्यंत होता. याने पॅराडिम शिफ्टची संकल्पना मांडली. तसेच यामध्ये त्यांनी सांगितलं की मूलगामी आणि सिद्धांतातील बदल हा वैज्ञानिक विषयातील मूलभूत संकल्पना आणि प्रायोगिक पद्धतीमध्ये मूलभूत बदल दर्शवतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, the researcher that applies the laws at the time of field study to draw more and more ideas, clear ideas about the problem is. समस्येबद्दल अधिक स्पष्ट संकल्पना काढण्यासाठी क्षेत्रीय अभ्यासाच्या वेळी कायदे लागू करणारे संशोधन म्हणजे कुठले संशोधन? अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च,
एक्सपेरिमेंटल रिसर्च की नन ऑफ दिस? सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. क्षेत्रीय अभ्यास ही संशोधनाची एक नॉन प्रायोगिक पद्धत आहे, ठीक आहे, जी प्रयोगशाळा किंवा कार्यालयात न करता अभ्यासाच्या विषयाच्या नैसर्गिक संदर्भात केली जाते. ठीक आहे, एखाद्या समस्याचे त्वरित निराकरण किंवा प्रगतशील सुधारणेसाठी कृती संशोधन केले जाते. ठीक आहे, प्रत्येक रिसर्च बद्दल सांगितलं जातं इथे. मूलभूत संशोधन हे तत्वे सेट करते जेव्हा लागू केलेले संशोधन क्षेत्रीय अभ्यास दरम्यान त्या कायद्याच्या किंवा तत्वाच्या वापर करते किंवा लागू करते, तेव्हा संशोधनाच्या समस्येबद्दल स्पष्ट कल्पना काढतात आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी मिळवतात. ठीक आहे, पुढील प्रश्न. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज. तात्काळ अर्जाचा संशोधन प्रवाह डॉट 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 आहे. काय आहे? कन्सेप्च्युअल रिसर्च, ऍक्शन रिसर्च, फंडामेंटल रिसर्च और एम्पेरिकल रिसर्च. ऍक्शन रिसर्च. इमिडिएट ऍप्लिकेशन म्हटलं की ऍक्शन रिसर्च डोळे झाकून उत्तर द्यायचं आपल्याला. त्वरित आपल्याला त्याचं निराकरण पाहिजे, त्वरित आपल्याला सोल्युशन पाहिजे, है ना, तर झालं तुमचं ऍक्शन रिसर्च. द स्टडी ऑफ वाय डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड ॲज. यामध्ये एक प्रश्न आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकाराचा झटका येतो, या अभ्यासाचे वर्गीकरण कोणत्या रिसर्च पद्धतीने केलं जाऊ शकतं? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लेनेटरी रिसर्च, कोरिलेशनल की फिजिबिलिटी? सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज एक्सप्लेनेटरी. ते एक्सप्लेन केलं जाते की असं का होतं, बरोबर ना? मेल अँड फिमेल स्टुडंट परफॉर्म इक्वली वेल इन न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड टेस्ट, दिस स्टेटमेंट इंडिकेट्स. पुरुष आणि महिला दोन्ही विद्यार्थी समान कामगिरी करतात संख्यात्मक अभियोग्यता चाचणीमध्ये. तर ही कुठली रिसर्च आहे? रिसर्च हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, डायरेक्शनल हायपोथेसिस और स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस? सो हे काय आहे? नल हायपोथेसिस. कारण यामध्ये कुठलाही डिफरन्स नाहीये, दोघंही इक्वली काम करतात, काहीही याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतोय का? नाही, त्यामुळे याला नल हायपोथेसिसच म्हणावं लागेल. हायपोथेसिस इज गृहीतक काय आहे? लॉ आहे, कायदा आहे, कॅनन आहे, पोस्टुलेट आहे की सपोजिशन आहे? सो राइट आंसर इज ऑप्शन डी, सपोजिशन. ठीक है. इन विच ऑफ द फॉलोइंग सपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड? खालीलपैकी कोणत्या रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये औपचारिकपणे विहित केलेले आहे? डॉक्टरल लेवल थेसिस, कॉन्फरन्स ऑफ रिसर्च, वर्कशॉप अँड सेमिनार और सिम्पोजिया? सो राइट आंसर इज ऑप्शन ए, डॉक्टरल लेवल थेसिस. ठीक है. Conference, workshop, seminar, and symposia are forums for researchers to discuss their work. A doctoral thesis, on other hand, is a written document of a research meant for publication and hence it is to be written in the prescribed format. समजते का? इथं काय सांगितलं की कॉन्फरन्स, वर्कशॉप, सेमिनार, सिम्पोजिया हे सर्व काय एक काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी किंवा रिसर्चर्सला एकमेकाशी संभाषण करण्यासाठी केले गेलेलं काम आहे. परंतु यामध्ये डॉक्टरल थेसिस जे आहे ना, एक रिटन डॉक्युमेंट आहे, बरोबर, त्याला एका फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे डॉक्टरल थेसिस जे आहे हे थोडं वगळलं जातं. पोझिशन पेपर्स काय आहे ना? कंपेलिंग ऑफ अकॅडमिक आर्टिकल्स, प्रोव्हाइडिंग रिव्ह्यू आर्टिकल्स, ऑफरिंग अ सिनॉप्सिस ऑफ एक्सटेंडेड रिसर्च की हायलाइटिंग ऑफ इश्यू अँड डिपिक्शन ऑफ स्टेटस? सो राईट आन्सर आहे समस्या हायलाइट करणे आणि स्थितीचे चित्रण करणे, त्याला पोझिशन पेपर असं म्हटलं जातं. ठीक आहे. पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी किंवा सरकारसाठी
तपशीलवार लिखित अहवाल असतो जो एखाद्या विशिष्ट समस्येबद्दल त्याची स्थिती किंवा वृत्ती किंवा हेतू दर्शवतो किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन सुद्धा करत असते. एथिकल नॉर्म्स इन रिसर्च डू नॉट इन्व्हॉल्व गाईडलाईन्स. संशोधनामधील नैतिक निकषामध्ये मार्गदर्शक तत्वे समावेश नाहीत. कुठले समावेश नाहीयेत? कॉपीराइट, थेसिस फॉर्मॅट, पेटेंटिंग पॉलिसी की डेटा शेअरिंग पॉलिसी? सो ती आहे थेसिस फॉर्मॅट. ठीक आहे. गुड रिसर्च एथिक्स मीन्स चांगले संशोधन नीतिशास्त्र म्हणजे काय? ठीक आहे. तुमच्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीतील शेअर्स किंवा स्टॉकचा खुलासा न करणे हे आहे का? की केवळ एका पीएचडी किंवा संशोधन विद्यार्थ्याला विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे हे आहे? की तुम्ही एका शैक्षणिक जर्नलसाठी पुनरावलोकन करत असलेल्या संशोधन पत्रातील गोपनीय डेटा तुमच्या सहकार्याशी चर्चा करत आहे हे आहे का? की एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी समान संशोधन हस्तलिखित सबमिट करणे हे आहे. ठीक आहे. एक चांगलं रिसर्च एथिक्स म्हणजे नैतिकता नीतिशास्त्र संशोधन मध्ये काय आहे? तर ते आहे ऑप्शन बी, म्हणजेच एक पीएचडी किंवा संशोधन विद्यार्थ्याला है ना विशिष्ट संशोधन समस्या नियुक्त करणे हे आहे एथिकली करेक्ट आहे. प्लॅजरिझम इन रिसर्च इज. प्लॅजरिझम इन रिसर्च काय आहे? रिसर्च मध्ये जे प्लॅजरिझम असतं त्याचा अर्थ काय आहे? है ना. क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा, मागील डेटाचा सर्जनशील वापर. कॉपिंग अनस्क्रुप्युलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट. अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे. कोटिंग समवन अँड सायटिंग हिम ऑर हर. एखाद्याला उद्धृत करणे आणि त्याचा किंवा तिचा उल्लेख करणे. की रेफरिंग टू प्रिव्हियस डेटा अँड वर्किंग ओव्हर इट विथ युअर ऑब्जेक्ट. मागील डेटाचा संदर्भ देत आणि आपल्या उद्दिष्टासह त्यावर कार्य करणे हे आहे प्लॅजरिझमचा अर्थ. प्लॅजरिझमचा अर्थ आहे अनैतिकपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे, त्याला प्लॅजरिझम म्हटलं जातं. व्हॉट इज ब्लॉग? ब्लॉग काय आहे? ऑनलाईन म्युझिक, इंट्रानेट, अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाईट इन अ फॉर्म ऑफ अँड ऑनलाईन जर्नल. म्हणजेच ऑनलाईन जर्नलच्या स्वरूपात वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट वेबसाईट की पर्सनल और कॉर्पोरेट गुगल सर्च. ब्लॉग काय आहे? ब्लॉगचा अर्थ ते सांगायचं तुम्हाला. तर याचा अर्थ आहे अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाइट इन अ फॉर्म ऑफ एन ऑनलाइन जर्नल. पोस्ट मॉडर्निज्म इज असोसिएटेड विथ न्यूजपेपर, मॅगझिन्स, रेडिओ की टेलिव्हिजन. ठीक आहे. उत्तर आधुनिकतावादाशी निगडीत काय आहे? वृत्तपत्र, मासिके, रेडिओ की दूरदर्शन. सो द राईट आन्सर इज ऑप्शन डी, म्हणजेच दूरदर्शन हे पोस्ट मॉडर्निझमशी निगडीत आहे. खालीलपैकी कोणते संवादाचे पारंपरिक माध्यम आहे? रस्त्यावरील निदर्शने, यक्षगान, कठपुतळी, हरिकथा की फिल्मी नृत्य. ठीक आहे. ABC, BCD, CDE की AD आणि E. विचार करून उत्तर द्या. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, BC आणि D, म्हणजेच यक्षगाना, पपेट्री आणि हरिकथा. ठीक आहे. हे काय आहेत? हे ट्रेडिशनल मीडिया आहेत कम्युनिकेशनचे. इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन इज इंटेंडेड टू मेक लर्नर्स अक्वायर न्यू व्हॉट. प्रभावी वर्गातील संवादाचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन आत्मसात करणे हा आहे. काय आत्मसात करणे? ज्ञान, वर्तणूक, सॉफ्ट स्किल्स, आक्रमक वृत्तीचे मार्ग की हायपर प्रतिक्रिया. ठीक आहे. ABC फक्त की BCD की CDE की AD?
विचार करून सांगा. सो राईट आन्सर आहे ए, बी आणि सी. नॉलेज, बिहेवियर आणि सॉफ्ट स्किल्स. ओके. 2 विधानं दिलेली आहेत. या विधानामध्ये आपल्याला राईट आन्सर जे आहेत ऑप्शन्स मध्ये ते निवडायचं आहे. विधान काय म्हणते? आंतरवैयक्तिक संप्रेषण. पहिलं विधान म्हणते की आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे इंटरपर्सनल. ओके. मध्यस्थी किंवा संप्रेषण केले जाऊ शकते. समजते की ऑप्शन सॉरी नॉट ऑप्शन, विधान दुसरं काय म्हणते? बहुधा जनसंवाद मध्यस्थी करणे आवश्यक नाही. ठीक आहे. यामध्ये काय ऑप्शन्स आहेत? विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत. 1 बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे आणि 1 चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. विधान 1 बरोबर आहे परंतु 2 चुकीचं आहे. ठीक आहे. संदेश प्रसारित करण्यात मदत करणारे लोक, उदाहरणार्थ रिपोर्टर किंवा कॉपी संपादक, मीडिया वर्तुळात म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. कॅरियर्स, ट्रान्सपोर्टर्स, मेडिएटर्स की रिले पीपल. तर याचा राईट आन्सर आहे रिले पीपल. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मास मीडिया इज कन्सिडर्ड लेस एक्सपेन्सिव्ह. असं कुठलं मास मीडिया आहे ज्याला की कमी खर्चिक मानलं जातं आणि जास्त इफेक्टिव्ह आहे असं मानलं जातं एज्युकेशनल कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. जे की नॉन लिटरेट्स आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर की फिल्म्स. रेडिओ इज द करेक्ट आन्सर. ओके. पुढील प्रश्न बघा. वर्गात प्रभावी संवादासाठी संबंधित धोरणे काय आहेत? ए. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणे. बी. भाषणात स्पष्टता. सी. दोन्ही बाजूंचे ऐकणे, शिक्षक आणि विद्यार्थी. डी. सांस्कृतिक लेबलांचा शोध लावणे की ई. सामूहिक प्रयत्नांबद्दल तिरस्कार. ऑप्शन्स आहेत ए बी सी की बी सी डी की सी डी ई की डी ई आणि ए. सो राईट आन्सर आहे ए, बी आणि सी. परत एकदा आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेला आहे. स्टेटमेंट 1 म्हणतोय की भाषा आणि जनसंवाद याच्याशी इतर प्रतिकात्मक माध्यमे ही सामाजिक उत्पादने आहेत. आणि विधान 2 म्हणतंय की संप्रेषण माध्यमे नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना आरामदायक वाटतात. ठीक आहे. तर यामध्ये स्टेटमेंट 1 बरोबर आहे परंतु सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. परत एकदा बघा स्टेटमेंट बेस आहे. काय म्हणते? स्टेटमेंट 1 प्रेरक संवाद म्हणजेच पर्झुएसिव्ह कम्युनिकेशन है ना, सत्य आणि असत्य यातील फरक पुसट करत नाही. आणि विधान 2 म्हणते की मास मध्यस्थी, मास मेडिएटेड संवाद कधीही सत्य प्रतिबिंबित करत नाही. ठीक आहे. सो बेसिकली हे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. उलट झालेलं आहे याचं, त्यामुळे हे दोन्ही उदाहरणं जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत. संवादाचे एक छान माध्यम आहे. वन ऑफ द कूल मीडिया ऑफ कम्युनिकेशन इज प्रिंट, टेलिव्हिजन, फोटोग्राफ, रेडिओ. So right answer is option B, television. Okay. In mass communication, print is considered as. मास कम्युनिकेशन मध्ये प्रिंट जो आहे त्याचं एक उदाहरण आहे. त्याला काय समजलं जातं? फोक मीडियम, इलेक्ट्रॉनिक मीडियम, मेकॅनिकल मीडियम की ऑर्डिनरी मीडियम. तर त्याला मेकॅनिकल मीडियम असं समजलं जातं. ठीक आहे.
पुढे बघा, खालीलपैकी कोणते परस्पर संवादाची वैशिष्ट्य आहे? हे विकेंद्रित आहे, डिसेंट्रलाइज आहे, हे राज्य नियंत्रित आहे, की सी हे अत्यंत केंद्रीकृत आहे, की डी हा दुतर्फा संवाद आहे आणि ई हे सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते. ठीक आहे. सो यामध्ये ए, डी आणि ई म्हणजेच इट इज अ डिसेंट्रलाइज, इट इज अ टू वे कम्युनिकेशन आणि इट प्रोव्हाइड्स युनिव्हर्सल सिटीजनशिप हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणते वर्गातील संवाद मनोरंजक बनवतात? ए बोलताना अनेकांना बाजूला केले, बी फलदायी चर्चा, सी संबंधित संक्रमणांचा वापर, की डी योग्य संदर्भ शोधणे, की ई हुकुमशाही आदेशाचे विद्यार्थ्यावर दबाव आणणे. ऑप्शन्स आहेत ए बी सी, बी सी डी, सी डी ई आणि ए डी ई. तर ऑप्शन बी बरोबर आहे. बी, सी आणि डी. फ्रुटफुल डिस्कशन, यूज ऑफ रिलेव्हंट ट्रान्झिशन्स अँड what is it? It is finding out the correct context. पुढे स्टेटमेंट दिलेले आहेत. विधान 1 म्हणते की नवीन तंत्रज्ञानाने मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन आणले आहे. ऑप्शन 2 म्हणते दुसऱ्या माध्यम युगाने मीडियास्केप बदलण्यासाठी संवादाचे परस्पर तंत्रज्ञान बनवले आहे. ठीक आहे. तर यामध्ये दोन्हीही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. न्यू टेक्नॉलॉजी हॅव ब्रॉट a market specific communication and second media age has made interactive technologies of communication to change the media scale. ओके. खालीलपैकी कोणते प्रस्ताव तार्किक दृष्ट्या समतुल्य आहेत? काही पुरुष गर्विष्ठ मानव असतात, काही गैर अभिमानी मानव नसतात, काही माणसे अहंकारी नसतात आणि काही गर्विष्ठ माणसे पुरुष आहेत. खालील पर्यायामधून सर्वात योग्य उत्तर निवडा. बी आणि डी, ए आणि सी, ए बी आणि सी आणि ए सी आणि डी. यामध्ये सर्वात करेक्ट आन्सर जर म्हणायला गेलं तर ऑप्शन डी आहे, म्हणजेच 4 आहे. ए, सी आणि डी. ठीक आहे. बघा, प्रपोजिशन हे जे आहे यामध्ये आलेलं आहे. प्रत्येक विधानाचं किंवा प्रपोजिशनचं तर्कशास्त्रीय समकक्ष म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलंट रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे ना. तार्किकदृष्ट्या समतुल्य जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे सोप्या भाषेत. विधान ए काय म्हणतंय? सम मेन आर अरोगंट ह्युमन बीइंग्स. काही पुरुष अहंकारी मानव आहेत, बरोबर ना. काही पुरुष गर्विष्ठ मानव आहेत असं म्हणतंय. हे अस्तित्वात्मक विधान आहे, बरोबर. जे काही पुरुष अहंकारी आहेत असं दर्शवत आहे. विधान 2 काय म्हणतंय? काही गैर अभिमानी मानव नसतात, बरोबर. म्हणजेच नॉन मेन म्हणजे पुरुष नसलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? स्त्रिया किंवा इतर असू शकतात, बरोबर. नॉन ॲरोगंट ह्युमन बीइंग्स म्हणजेच अहंकार नसलेले मानव, बरोबर. सेकंड ऑप्शन म्हणतो की नॉन ॲरोगंट ह्युमन बीइंग्स म्हणजे अहंकारी नसलेले मानव, बरोबर. जर काही अहंकार रहित मानव नॉन मेन नसतील तर त्याचा अर्थ काही अहंकार रहित मानव पुरुष असतील, बरोबर. हे विधान मूळतः अहंकार रहित लोकांबद्दल बोलत आहे. मग ए आणि सी मध्ये अहंकारी लोकांबद्दल चर्चा आहे, त्यामुळे हे तंतोतंत ACD च्या बरोबरीचे नाही, बरोबर ना. सी काय म्हणते बघा आता? सम मेन आर नॉट नॉन अरोगंट ह्युमन बीइंग्स. काही पुरुष, काही माणसे अहंकारी नसतात असं म्हटलेलं आहे ना थर्ड स्टेटमेंट मध्ये. म्हणजेच काही पुरुष अहंकारी आहेत, काही पुरुष अहंकारी नसतात म्हणजे काही आहेत, बरोबर ना, असा त्याचा अर्थ होतो. जे विधान ए च्या सिमिलर आहे, बरोबर ना. जे विधान ए च्या बरोबर आहे, ए आणि सी बरोबर आले इथे आता, है ना. म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ए आणि सी, करेक्ट. आणि विधान डी जे आहे म्हणजे स्टेटमेंट डी जो आहे, काही गर्विष्ठ माणसे पुरुष आहेत, याबद्दल जर सांगायला गेलं तर काय सांगितलंय की सम मेन आर ॲरोगंट ह्युमन बीइंग्स, बरोबर. जर काही पुरुष अहंकारी असतील तर त्याचाच अर्थ काही अहंकारी मानव पुरुष असतील, बरोबर ना. म्हणूनच ए आणि डी सुद्धा सिमिलर झालं, इक्विव्हॅलंट झालं. म्हणून ए, सी आणि डी हे इक्विव्हॅलंट होतात आणि बी जो ऑप्शन आहे तो इक्विव्हॅलंट येत आहे, तो पूर्णपणे काय होतोय? विरुद्ध होतोय. समजलं? हा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपलं ऑप्शन 4 जो आहे तो करेक्ट आहे. पुढे, जर काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत, हे विधान खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खोटे आहे असा अंदाज लावता येईल? जर विधान खोटं आहे की सम क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स, हे विधान खोटं असेल तर लगेचच
खोटं असणारं विधान कुठलं असेल? बरोबर. ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर. सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. कोणताही क्रिकेटर वेगवान गोलंदाज नसतो. काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नसतात आणि काही वेगवान गोलंदाज हे क्रिकेटर नसतात. यामध्ये जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए म्हणजेच 1. ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स. ठीक आहे. बघा दिलेल्या विधानानुसार काही क्रिकेटपटू जे आहेत ते जलद गती गोलंदाज आहेत, फास्टर बॉलर आहेत. हे चुकीचं आहे. म्हणजेच एकही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर ना. याचा अर्थ असा की सर्व क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत, हेही चुकीचे ठरणार. बरोबर. आता यामध्ये बघा सर्व क्रिकेटपटू जलदगती गोलंदाज आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणतोय की सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत, है ना. जर हे खरे असते तर काही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत, हेही खरे असायला पाहिजे होतं. पण ते आहे का? ते नाही. ते चुकीचे दिले आहे. बरोबर. त्यामुळे विधान चुकीचे ठरतंय. समजतंय का? आपल्याला सिमिलर म्हटलं तर ते बरोबर येणार आणि चुकीचं म्हटलं तर ते अपोजिट येणार. सॉरी, त्याच्या चुकीच्या विधानासोबतच चुकीचं असणार आहे ते. तेव्हा आपण त्याला राईट आन्सर म्हणू शकतो. मग काय म्हटलं इथं? काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. हे विधान खोटं आहे. म्हणजे काय? काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत असं त्याचा अर्थ आहे. खरा अर्थ. आणि पहिलं ऑप्शन काय म्हणते? सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. हे काय काय ठरवायचं आपल्याला? तेही खोटं ठरवायचं आहे. मग त्याचा अर्थ काय होतो? सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत. बरोबर ना. सिमिलर अर्थ होणारा कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन ए आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपला करेक्ट येतो इथे. बरोबर. खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ती दोन्ही सत्य असू शकत नाहीत, जरी दोन्ही खोटे असू शकतात? सर्व क्रीडा व्यक्ती खेळाडू आहेत. कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत. काही क्रीडा व्यक्ती खेळाडू असतात आणि काही क्रीडा व्यक्ती खेळाडू नसतात. ए आणि बी, सी आणि डी, ए आणि डी, बी आणि सी. सांगा. सो ऑप्शन ए बरोबर आहे, म्हणजेच 1 बरोबर आहे. ए आणि बी. ठीक आहे. एका वेळेस ए आणि बी हे दोन्ही विधान सत्य असू शकत नाहीत, पण दोन्ही चुकीचे असू शकतात. बरोबर. यानुसार विधान ए काय म्हणते? स्पोर्ट्स पर्सन म्हणजे सर्व खेळाडू, सर्व स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ते ॲथलेटिक आहेत. म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती ते खेळाडू आहेत असं म्हणताय ना पहिला. बरोबर. आणि याचा अर्थ असा होतो की एकही खेळाडू असा नाही जो ॲथलेटिक नाही. म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती हे खेळाडू आहेत असा त्याचा अर्थ होता. बी काय म्हणते? कोणताही खेळाडू किंवा कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत, ॲथलेटिक नाही. बरोबर. याचा अर्थ असा की एकही खेळाडू ॲथलेटिक असू शकत नाही. बरोबर. याचा अर्थ आपल्याला सांगितलंय की ए आणि बी हे काय आहेत? जरी दोन्ही खोटी असू शकतात. म्हणजेच दिलेल्या विधानामध्ये इतके संबंधित असायला पाहिजे की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खोटे असू शकतात. ठीक आहे. म्हणून ए आणि बी जे आहे ते राईट येतं. ए आणि बी जे आहे एकमेकांचे पूर्ण विरुद्ध आहेत. त्यामुळे दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. जर ए सत्य असेल तर बी चुकले आणि जर बी सत्य असेल तर ए चुकले असं होतं. बरोबर ना. पण दोन्ही चुकीचे असू शकतात. जसे की काही खेळाडू ॲथलेटिक असतील आणि काही नसतील. म्हणजे सी किंवा डी सत्य असेल. आपल्याला काय करायचंय? खोटे असणारं ठरवायचं. म्हणजे ए आणि बी बरोबर येतं. ठीक आहे. शास्त्रीय इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते अनुमान उपनयाशी संबंधित आहे? ऍप्लिकेशन ऑफ द युनिव्हर्सल कमिटन्स टू द प्रेझेंटेड केस म्हणजे प्रस्तुत केसला सार्वभौम संगतीचा वापर. सोक्रेट्स इज अ मॉर्टल. सोक्रेटिस नश्वर आहे. बिकॉज ही इज अ मॅन कारण तो माणूस आहे. हुएवर इज अ मॅन इज अ मॉर्टल. इन एक्झाम्पल प्लॅटो. जो माणूस आहे तो मर्त्य आहे. उदाहरणार्थ प्लॅटो. सोक्रेटिस इज अ मॅन हु इज इनव्हेरिएबली अ मॉर्टल. सोक्रेटिस हा एक माणूस आहे जो नेहमीच मर्त्य आहे. ठीक आहे. तर ऑप्शन डी हा बरोबर आहे. कारण यामध्ये बघा न्यायशास्त्रातील अनुमान. ठीक आहे. हे कसे असतात? हे 5 चरणामध्ये विभागले जाते. प्रतिज्ञा म्हणजे प्रास्ताविक निष्कर्ष. हेतू म्हणजे कारण. उदाहरण म्हणजे सार्वत्रिक नियम आणि त्याचा उदाहरणासह पुरावा. त्यानंतर उपन्याय किंवा उपन्याय त्याला म्हणतात. सार्वत्रिक नियमाचा जे अवेलेबल किंवा प्रस्तुत प्रकरण आहे त्याचा अनुप्रयोग करणं. आणि निगमन म्हणजे अंतिम निष्कर्ष. राईट. यामध्ये
उपनय म्हणजे सार्वत्रिक नियमानुसार दिलेल्या विशिष्ट घटकावर तोच नियम लागू करणे. बरोबर ना. मग यामध्ये कुठला होतोय, त्याशी कुठलं रिलेटेड आहे, तर ऑप्शन डी रिलेटेड आहे. सोक्रेटिस हा मनुष्य आहे जो नित्यच मरशील असतो है ना, म्हणजे मर्त्य असतो. हे सार्वत्रिक नियमाचं प्रस्तुत प्रकरणावर लागू होतं. म्हणजेच काय, या ठिकाणी हे जे सत्य आहे हे सार्वत्रिक युनिव्हर्सल आहे. त्यामुळे युनिव्हर्सल लागू होणारं जर स्टेटमेंट कुठलं आहे म्हटलं तर ऑप्शन 4 आहे. ठीक आहे. जर कोणतीही धातू वायू नाहीत, बरोबर, जर कोणतीही धातू वायू नाहीत हे असत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच सत्य असल्याचे अनुमान काढता येईल. आता अपोजिट शोधायचं बरं का. सर्व वायू धातू आहेत, सर्व धातू वायू आहेत, काही धातू वायू नसतात, काही धातू वायू आहेत. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत सी आणि डी, 2 ए आणि बी, 3 फक्त डी, की 4 ए आणि डी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे सॉरी ऑप्शन थर्ड म्हणजे डी ऑप्शन ओनली. बघा, काही धातू वायू आहेत, हे डी ऑप्शन आहे. बरोबर. यामध्ये काय सांगितलं, जर नो मेटल्स आर गॅसेस है ना खोटे असेल तर त्याचा अर्थ किमान काही धातू तरी वायू असतील असं यायला पाहिजे. म्हणजेच सम मेटल्स आर गॅसेस हे खरे असायला पाहिजे. पर्यायामध्ये बघा, ऑल गॅसेस आर मेटल्स हे सांगितलंय, सर्व वायू धातू आहेत. बरोबर. हे निश्चितपणे खरे ठरू शकत नाही. बरोबर. नो मेटल्स आर गॅसेस असं म्हटलं तर ऑल गॅसेस आर मेटल्स हे काय होईल, पूर्णपणे खरे ठरू शकत नाही. बी काय म्हणते, सर्व धातू वायू आहेत, ऑल मेटल्स आर गॅसेस हे देखील निश्चित खरे ठरणार नाही. सी ऑप्शन जे आहे, सम मेटल्स आर नॉट गॅसेस, काही धातू वायू नसतात, हे ठामपणे सिद्ध करता येत नाही. म्हणजे व्यवस्थितपणे हे पूर्णपणे सिद्ध करता येणार नाही. आणि ऑप्शन डी जो आहे, सम मेटल्स आर गॅसेस, काही धातू वायू आहेत, बरोबर, हे खरे आहे. बरोबर. कारण बघा, नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल, नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल तर त्याच वेळेला खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठलं खरं असू शकतं असं म्हटलेलं आहे. तर नो मेटल्स आर गॅसेस हे खोटं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मेटल्स आर गॅसेस, बरोबर ना, असं आहे. तर मग सत्य कुठलं म्हणता येईल, काही धातू वायू आहेत, बरोबर ना, जो की खऱ्या उत्तराशी संबंधित असणार आहे. राईट. पुढील प्रश्न, कोणतेही मासे, बघा सूची 1 आणि सूची 2 असे दिलेले आहेत, लिस्ट 1 आणि लिस्ट 2. त्यामध्ये आपल्याला मॅच करायचंय. लिस्ट 1 मध्ये आहे नो फिशेस आर मॅमल्स, ऑल फिशेस आर मॅमल्स, सम फिशेस आर मॅमल्स आणि सम मॅमल्स आर नॉट फिशेस. ठीक आहे. आणि सूची 2 मध्ये दिलेला आहे लॉजिक इक्विव्हॅलेंट. कोणतेही मासे सस्तन प्राणी नसतात, म्हणजे नो फिशेस आर नॉन मॅमल्स. कोणतेही सस्तन प्राणी मासे नसतात, काही सस्तन प्राणी मासे नसलेले असतात आणि काही सस्तन प्राणी मासे असतात. ठीक आहे. ऑप्शन 3 जो आहे तो एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजेच ए, नो फिशेस आर मॅमल्स याच्याशी कुठला जुळतो, ऑप्शन 2 म्हणजेच नो मॅमल्स आर फिशेस. ठीक आहे. बी जो आहे, ऑल फिशेस आर मॅमल्स, सर्व मासे सस्तन प्राणी आहेत, याच्याशी जुळतो आपला हा, की कोणतेही मासे सस्तन प्राणी नाहीत. सम फिशेस आर मॅमल्स, काही मासे सस्तन प्राणी आहेत, याच्याशी कुठला जोडतो, याच्याशी जोडतो तुमचा काही सस्तन प्राणी मासे असतात. आणि डी जो उरलेला आहे त्याच्यासोबत जोडतो आपला बी. ठीक आहे. काही प्राणी पक्षी आहेत हे विधान जर चुकीचे म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खरे आहे असा निष्कर्ष काढताय. सर्व प्राणी पक्षी आहेत, कोणतेही प्राणी पक्षी नाहीत, काही प्राणी पक्षी नसतात आणि सर्व पक्षी प्राणी आहेत. बी, एडी, सी की बी सी. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच फक्त बी आणि सी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधाने इतके संबंधित आहेत की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खोटे असू शकतात. ठीक आहे. सर्व झाडांना मुळे असतात, कोणत्याही झाडाला मुळे नसतात, काही झाडांना मुळे असतात आणि काही झाडांना मुळे नसतात. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत सी डी, ए बी, बी डी आणि ए सी. राईट आन्सर आहे ए आणि बी. न्याय शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक अनुसार खालीलपैकी कोणते बघित चुकीचे उदाहरण आहे. ठीक आहे. नॉन इन्फरेन्शियल कॉन्ट्राडिक्टेड मिडल. ध्वनी गुणवत्ता आहे कारण तो दृश्यमान आहे.
ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो. सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या आहेत. आणि आग शीत आहे कारण तो एक पदार्थ आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी. फायर इज अ कोल्ड बिकॉज इट इज अ सबस्टन्स. खालील विधान कोणत्या तार्किक चुकीचे उदाहरण आहे? हत्ती उष्णकटिबंधीय हवामानात राहतात जेथे भरपूर वनस्पती आहेत, त्यामुळे शिकागो प्राणी संग्रहालयात आपल्याला कदाचित दिसणार नाहीत. ठीक आहे. मग याचा राईट आन्सर काय? यामध्ये काय विचारलंय? एक्झाम्पल ऑफ विच लॉजिकल फॅलसी? रेड हेरिंग, हॅस्टी जनरलायझेशन, फॅलसी ऑफ ऍक्सिडेंट की अपील टू ऑथॉरिटी? हे काय आहे? फॅलसी ऑफ ऍक्सिडेंट, अपघाताची चूक. ठीक आहे. जर प्रस्ताव काही बेडूक सस्तन प्राणी नसतात असत्य म्हणून दिले आहे तर खालीलपैकी कोणते प्रस्ताव लगेच खोटे असल्याचे अनुमान काढता येईल? काही बेडूक सस्तन प्राणी आहेत, सर्व बेडूक नसलेले सस्तन प्राणी आहेत, बेडूक सस्तन प्राणी नसतात की सर्व बेडूक सस्तन प्राणी आहेत? बेडूक सस्तन प्राणी नसतात हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असले तरी खोटे असू शकत नाहीत? ठीक आहे. सर्व वाघ मानव भक्षक आहेत, काही वाघ मनुष्य भक्षक असतात, काही वाघ मानव भक्षक नसतात आणि कोणतेही वाघ मनुष्य भक्षक नसतो. ऑप्शन्स आहेत बी सी, सी डी, एडी की एसी? ते आहे बी आणि सी. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता युक्तिवाद न्याय शास्त्रीय भारतीय शाळानुसार व्युत्पत्व सिद्धाच्या चुकीचे उदाहरण आहे? ध्वनी गुणवत्ता आहे कारण तो दृश्यमान आहे, ध्वनी शाश्वत आहे कारण तो श्रवणीय आहे, अग्नी थंड आहे कारण तो एक पदार्थ आहे आणि जिथे आग असते तिथे धूर असतो. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच जिथे आग असते तिथे धूर असतो. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान प्रेरक युक्तिवादांना योग्यरित्या लागू होते? ते निर्णायकपणे वैध आणि अवैध नाहीत, नवीन परिसर जोडल्याने वादात फरक पडत नाही, नवीन परिसर जोडल्याने वाद बळकट आणि कमकुवत होऊ शकतो. ठीक आहे. की पूर्ण आवश्यकतेसह परिसरातून निष्कर्ष काढला जातो? एडी, एसी, बीडी, एबी? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच ए आणि सी.
7 ऑगस्ट 2011चा हा प्रश्न आहे. अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे काय? ए. परीक्षेत 80% अधिक गुण संपादनाची क्षमता. बी. एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता. सी. ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता. आणि डी. ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व यादृच्छिकरित्या प्रत्यावाहनाची क्षमता. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. कारण ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरत आहात, है ना. अर्थपूर्ण अध्ययन जर म्हटलं तर ते केवळ पाठांतर आहे का? है ना. 80% गुण हे पाठांतर करून सुद्धा घेऊ शकतो आपण, बरोबर ना. शिकलेल्या गोष्टीवर खोलवर म्हणजे डीपली अर्थ समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्यक्षात करून घेणं आयुष्यामध्ये किंवा नवीन परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, है ना. ही अध्ययनाची अर्थपूर्ण काय असते? क्षमता असते. म्हणजे तुमची क्षमता त्याच्यामुळे वाढत असते, राईट. मग एखादा विद्यार्थी जर एखाद्या प्रॉब्लेम वरती योग्य तो विचार करून जर तो सोल्युशन काढत असेल तर त्याचा खरा अर्थ आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे. पुढे, विद्यार्थी सक्रिय अध्ययन करता असल्याचा निदर्शक खालीलपैकी कोणता आहे? वर्गात नियमित उपस्थित असतो, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो, शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देतो, की शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो, है ना. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. जेव्हा शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो. कारण सक्रिय अध्ययन म्हणून विचारले येतं आपल्याला, बरोबर ना. सक्रिय अध्ययन करता. मग सक्रिय अध्ययन म्हणजे फक्त शिक्षक जे आहे ते सांगतात आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो, ऐकून घेतो, तिथं पुरतं आहे का? नाही. तर तो काय करतोय? त्यावरती विचार करतोय, त्याला त्यामध्ये शंका आहेत, है ना. आणि त्या कधी कधी गरज पडली तर तो शंकावर चर्चा करायला सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याच विद्यार्थ्याला आपण काय म्हणू शकतो? तो ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह लर्नर आहे, बरोबर ना. आता जो विद्यार्थी शिक्षकांना किंवा शिक्षकांचे जे विधान आहे, शिक्षक जे काही शिकवत आहेत त्याच्याशी सहमत नसेल आणि त्यांनी प्रश्न विचारला किंवा तो प्रश्न विचारतोय, है ना, आपली स्वतःची भूमिका मांडत असेल, संवाद साधत असेल, तर तो खरा सक्रिय अध्ययन करत आहे, राईट. पुढे, लर्निंग इज डिपेंडंट मोस्टली ऑन. अध्ययन प्रामुख्याने डॉट डॉट यावर अवलंबून असते. कशावर असते? नियमित उपस्थिती, अध्ययन प्रेरणा, उच्च बुद्धिमत्ता स्तर की स्मरणात ठेवण्याची क्षमता, है की नाही. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. म्हणजे मोटिवेशन टू लर्न, जे अध्ययन प्रेरणा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. कारण कोणताही विद्यार्थी जर शिकण्यामध्ये स्वतःहून प्रेरित असेल तर तो अधिक उत्साहाने काम करू शकतो, लक्ष देऊन सखोल पद्धतीने तो शिकू शकतो. ठीक आहे. जेव्हा त्याला प्रेरणा जास्त, त्याला शिकण्याची प्रेरणा असेल तर. आणि जेव्हा प्रेरणा विद्यार्थ्यांना असते तेव्हा तेच त्या विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका निभावत असतात. ठीक आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेनस्टॉर्मिंग है ना ही युजफुल ठरते? ए. गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी. बी. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी. सी. खुनाच्या रहस्यकथेतील अपराध्याबाबत अंदाज व्यक्त करताना. की डी. पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी संकल्पना शोधताना. आता याचं खूप इंटरेस्टिंग आन्सर आहे ऑप्शन डी, असं मी त्याला कन्सिडर करतो की करेक्ट आन्सर आहे. कारण बुद्धिमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ही काय, ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा वेगवेगळे कल्पना है ना मोकळेपणाने मांडल्या जाऊ शकतात. त्याला ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो. त्यावर चर्चा केली जाऊ शकते, है ना. त्या कल्पनामधून, त्या कन्सेप्टमधून काही उपाय निवडले जाऊ शकतात, राईट. आता बघा, आपण काय म्हटले तर पाण्याचा अपव्यय है ना कमी करण्यासाठी कल्पना शोधताना. म्हणजे बरोबर आहे, ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काय महत्वाचं आहे? नवीन नवीन कल्पना आहेत, उपाययोजना आहेत, है ना. आणि
जी काही सिच्युएशन आहे त्याबद्दल काय गरज आहे, काय नाही हे शोधणं, है ना? त्यामुळे अशा जर प्रॉब्लेम्स असतील, आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वेस्टेज, पाण्याचा जास्त वेस्ट होत आहे, ते कमी करायचं आहे, है ना? अशी समस्या असतील तर त्यावर विचार करताना ब्रेनस्टॉर्मिंग खूप जास्त युजफुल ठरतं. ठीक आहे. आता गणिताच्या समस्या सोडवायचं म्हटलं तर त्यासाठी काय लागतात? टेक्निक्स लागतात. त्यासाठी सूत्र आहेत. बरोबर? ऐतिहासिक माहिती सापेक्ष असते. करेक्ट? आणि जे आपलं रहस्य कथेचं जे ऑप्शन दिलेलं आहे, खुनाच्या रहस्य कथेतील, है ना? हे अंदाजाने सुद्धा सोडले जाऊ शकतात. बरोबर? आणि ती विश्लेषणात्मक असते. त्यामुळे डी हे करेक्ट आन्सर आहे तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग बद्दल. पुढे संगणक सहाय्यक सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. यातून विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना वाव मिळतो की याचे विकसन शिक्षक करू शकतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. ठीक आहे. हे विधान काय आहे? असत्य आहे. आपल्याला असत्यच विचारलं ना. असत्य विधान आपलं ऑप्शन बी आहे. हे काय करतं? विद्यार्थ्यांना निष्क्रिय करता का? नाही. है ना? आता जे कॉम्प्युटर जे आहे, कॉम्प्युटरचा यूज जरी केलं, कॉम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशन जरी म्हटलं, है ना? तर हे योग्य पद्धतीने वापरलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे. त्यासोबतच खूप जास्त सक्रिय आहे आणि अध्ययन जे आपण करतो, लर्निंग जे आहे त्याचं माध्यम ठरू शकतं. ठीक आहे. मग यामध्ये व्हिज्युअल्स असतात, ॲनिमेशन्स असतात, प्रश्नोत्तर आपण करू शकतो, व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो, है ना? या गोष्टी वापरल्यामुळे ते जास्त सक्रिय बनतात आणि जास्त अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनतात. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे. बरोबर आहे इन द सेन्स कॉम्प्युटरच्या रिलेटेड चुकीचं स्टेटमेंट आहे. मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन अच्छा डबल झाले का? मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष कोणता? भाषेची अलंकारिकता, सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी की सादरीकरणातील मौलिकता. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. फिगरेटिव्हनेस ऑफ लँग्वेज, भाषेची अलंकारिकता. ठीक आहे. आता हा प्रश्न जो आहे तो 27 नोव्हेंबरच्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याच्या पुढचे ह्या प्रश्नांचे जे डेट आहे, एक्झाम डेट, 27 नोव्हेंबरच असणार. ठीक आहे. बघा काय म्हणतोय प्रश्न, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुण वैशिष्ट्य आहे. कोणते आहे ते? परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव, विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती की उच्च शैक्षणिक संपादन, है ना? तर यामध्ये ऑप्शन डी बरोबर आहे. हाय अकॅडमिक अचिव्हमेंट, उच्च शैक्षणिक संपादन. राईट? कारण बघा परिणामकारक अध्यापन म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंग, राईट? सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं, कमीच विचारलं ना, सर्वात कमी महत्वाचं जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी. राईट? आता प्राथमिक शिक्षण जर म्हटलं, बघा प्राथमिक शिक्षणात शिक्षकासाठी आवश्यक असणारे गुण काय असू शकतात, है ना? जे तुमचं पहिलं आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य. लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांप्रती सहानुभव आहे, है ना? त्यांच्या भावनांची, त्यांची जी गरज आहे, त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं सुद्धा खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे. आणि समभाव जे आहे म्हणजे आपला तिसरा ऑप्शन, तो सुद्धा महत्वाचा आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणं गरजेचं आहे, है ना? आणि शिक्षणात काय करतं, न्यायतेसाठी आवश्यक आहे. न्यायासाठी म्हणजे समभाव त्याच्यामध्ये आला. बरोबर ना? परंतु डी जे आहे उच्च शैक्षणिक संपादन, हे जरी महत्वाचे असले तरी, हे तर महत्वाचं आहेच, परंतु तरीही प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत इतर तिन्ही गुणांना जर कम्पेअर केलं तर थोडं कमी महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात. मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड. ठीक आहे. मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉयज.
प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात आणि बुद्धिमान व्यक्तीपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात. काय विचारलं याच्यामध्ये कुठलं सत्य आहे? तर याच्यामध्ये ए बरोबर आहे फक्त. ठीक आहे. जे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात. चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? शिक्षकाच्या दृक साधनांचा वापर म्हणजे यूज ऑफ व्हिज्युअल एड्स बाय टीचर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबद्ध उदाहरणांचा वापर आणि लास्टली अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. ठीक आहे. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती, मीनिंग लर्निंग एक्सपिरियन्स. ठीक आहे. अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? ए. अध्ययनकर्त्यांचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो. बी. प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. सी. अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो. आणि डी. अध्यापन चेतकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन आहे. राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. ठीक आहे. हे बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये है ना, शिकणे हे पूर्वज्ञान आणि नवीन माहिती याच्यातील संबंधातून घडत असते, याच्या इन बिटवीन दॅट टू थिंग्स. आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या आधीच्या अनुभवावर है ना किंवा पूर्वीच्या ज्ञानावर किंवा त्याच्या आधारावर नवीन माहिती समजून घेत असेल आणि त्याला नवीन संकल्पना त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील किंवा रूपांतरित करत असेल है ना, तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजेच त्याचा संबंध आहे सध्याच्या विचाराबाबत. राईट. त्यामुळे शिक्षक प्रक्रिया एक सक्रिय असते आणि व्यक्तिकृत अनुभव बनते. आलं लक्षात? सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा कॉम्प्युटर कॅन बी एनहान्स क्रिएटिव्ह थिंकिंग व्हेन विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉइंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते तेव्हा, की जेव्हा विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते, की जेव्हा विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढे प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता है ना. तर मी उत्तर सांगतो तुम्हाला आणि डायरेक्टली एक्सप्लेन करतो. तो आहे ऑप्शन सी. ठीक आहे. ऑप्शन सी म्हणजे काय? तुमचं मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे. लक्षात, हे त्याचं राईट आहे आन्सर. राईट. म्हणजे बघा, NEP जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व शिक्षणशास्त्र याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त लेखी परीक्षा पुरेशी नाही आहे. बरोबर. तर त्यामध्ये प्रकल्प असणं, प्रात्यक्षिक असणं, सादरीकरण असणं याचा समावेश असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 17 फेब्रुवारी 2013चा प्रश्न, नॉलेज अनलाइक बिलीफ रेफर्स टू, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. मग ते काय आहे? व्हॅल्यूज आहे, परसेप्शन आहे, फॅक्ट आहे की मिथ्स आहे? तर हे काय आहे? तुमचं फॅक्ट आहे. ठीक आहे. बघा, ज्ञान आणि विश्वास यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. राईट. ज्ञान असेल तर ते सत्य, तथ्ये किंवा वस्तुनिष्ठता यावरती ते आधारित असतं किंवा याच्या माहितीवरती आधारित असतं. राईट. आणि जे की सत्यापित करता येऊ शकतं. आणि दुसऱ्या साईडला जे आहे विश्वास, हे व्यक्तीच्या मते, कल्पनावर किंवा अनुभवावर आधारित असू शकतं, ज्याची वस्तुनिष्ठता किंवा सत्यता नसेल. बरोबर. मग ज्ञान हे तथ्यावर आधारित असतं, जे प्रकटपणे सत्य असतात आणि त्याला सिद्ध सुद्धा करता येऊ शकतं. परंतु कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही, कारण हे सत्यावर आधारित असते, ना की फक्त कल्पनावरती. त्यामुळे फॅक्ट्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये.
आलं लक्षात? शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे, वन ऑफ द मेन एम्स ऑफ सायन्स इज, ठीक आहे, पर्ज्युएशन, प्रेडिक्शन, पोस्ट डिक्शन की ॲसर्शन. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रेडिक्शन, भाकीत करणे. आलं लक्षात? कारण शास्त्राचा जो मुख्य उद्देश आहे है ना, ते भविष्यकालीन घटनांना भाकीत करणे किंवा त्यांचे भाकीत करण्यासाठीचा उपयोग करणे असा आहे, बरोबर. म्हणजेच शास्त्राचे जे नियम आहेत, सिद्धांत आहेत, यांना वापरून है ना, आपल्याला कशा प्रकारे भविष्यात ती गोष्ट घडू शकते किंवा घडू शकणार आहे हे ओळखायला येऊ शकतं, बरोबर. आणि शास्त्रानेच सिद्ध केलेले तत्वज्ञान जे आहे किंवा प्रयोग आहे किंवा निरीक्षण आहे, याच्या आधारावर आपण काय करतो, भविष्यवाण्या भाकीत करत असतो, राईट. आणि हेच त्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रेडिक्शन हे राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो किंवा नोंदवते तो टप्पा म्हणजे कोणता? डेटा मेजरमेंट, डेटा एनालिसिस, डेटा प्रोसेसिंग की डेटा कलेक्शन? तर याचा राईट आन्सर आहे डेटा कलेक्शन. कारण या टप्प्यामध्ये संशोधक आपली निरीक्षणे नोंदवत असतो, बरोबर. या टप्प्यामध्ये माहितीचे संकलन हे संशोधन प्रक्रियेचा एक एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये काय करतो संशोधक, निरीक्षण करतो है ना, आणि त्याच्या संबंधित जो काही डेटा आहे तो कलेक्ट करत असतो किंवा संकलित म्हणतो आपण त्याला, है ना. आणि याच टप्प्यावरच ती माहिती काय केली जाते, नोंदवली जाते. करेक्ट. त्यामुळे डेटा कलेक्शन बरोबर आहे. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे कार्यप्रणाली, सिद्धांत, पद्धत की कार्यकारण भाव, है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, त्यालाच आपण काय म्हणतो, थिअरी. आलं लक्षात? सिद्धांत म्हणजे परस्पर संबंध है ना, आणि परस्पर संबंध असलेल्या संकल्पनाचा किंवा व्याख्यांचा एक ग्रुप आहे किंवा समूह आहे, जो काही घटनांमध्ये, काही गोष्टींमध्ये आपली निरीक्षण किंवा अनुभव पद्धतशीरपणे सांगतो आणि त्याच घटनांमधील संबंध स्पष्ट करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, थिअरी किंवा सिद्धांत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? म्हणजे अजून रिसर्च सुरू झालेलेच नाही आहे ना. रिसर्च सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला टप्पा आहे हा. काय केलं जातं? साहित्य संशोधन, साहित्य परीक्षण, साहित्य मूल्यांकन की साहित्य वर्गीकरण, है ना. तर रिसर्च मध्ये आपण शिकलो आहोत रिव्ह्यू लिटरेचर, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ज्याला म्हटलं जातं, पहिला टप्पा आहे, किंवा साहित्य परीक्षण ज्याला आपण म्हणतो, है ना. म्हणजे संबंधित संशोधन विषयावर आपण काय करत असतो, आधीचे लेख असतील, पुस्तकं असतील किंवा आणखीन काही सोर्सेस असतील, स्त्रोत असतील, ते वाचून त्याची माहिती घेत असतो. ठीक आहे. आणि यामध्ये संशोधनाचा आधीच त्या क्षेत्रामध्ये विद्यमान ज्ञान प्राप्त करणं किंवा सिद्धांताची समीक्षा करणं ही गोष्ट केली जाते लिटरेचर ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये. ठीक आहे. पुढे, फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे मध्ये साधारणपणे लोक सहभागी होतात 6 ते 8, 22 ते 26, 2 ते 4 की 10 ते 15, है ना. याचा राईट आन्सर आहे 6 ते 8. फोकस ग्रुप डिस्कशन यामध्ये किती पार्टिसिपंट्स येऊ शकतात, तर 6 ते 8. ठीक आहे. त्यामध्ये 6 ते 8 लोक सहभागी होतात, जे एका विशिष्ट विषयावर चर्चा करत असतात आणि त्या चर्चा करण्यासाठी एकत्र येत असतात. यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन, विचार मांडले जातात आणि ते मिळवण्यासाठी थोड्या लोकांचा हा समूह असतो, की 6 ते 8 लोकांचा हा समूह असतो, जिथे चर्चा केली जाते एका पर्टिक्युलर विषयावरती. ठीक आहे. त्याला फोकस ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जातं. पुढे बघा, 1 डिसेंबर 2013 चे आता प्रश्न आपण बघतोय. पहिला प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टॉट या प्रकारासारखी असते. सिंपल रँडम, सिस्टमॅटिक, कोटा की पर्पजिव्ह? राईट. याचा राईट आन्सर आहे पर्पजिव्ह. ठीक आहे. पर्पजिव्ह सॅम्पलिंग आपली नॉन प्रोबॅबिलिटीज सॅम्पलिंगचं एक मेथड आहे. यामध्ये गुणात्मक संशोधन है ना, त्यानंतर पर्पजिव्ह नमुना निवडला जातो
ज्यामध्ये रिसर्चर एक विशिष्ट वैशिष्ट्ये असलेल्या लोकांना किंवा घटकांना निवडत असतो, राईट. आणि जे की रिसर्च मध्ये किंवा रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्ह उद्देशासाठी योग्य असतात. याचा इक्वली प्रकार संख्यात्मक संशोधन देखील आहे, जिथे शोधक आपले नमुना खास उद्देशासाठी निवडत असतो. ठीक आहे, त्याला पर्पजिव्ह म्हटलं जातं. क्लोज एंडेड क्वेश्चन्स आर दोज दॅट, पर्यायबद्ध प्रश्न हे डॉट 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 आहेत. ठीक आहे, मग ते काय आहेत? मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात, की दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात, की कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात, की संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी करेक्ट आहे, हॅव अ फिक्स्ड रेंज ऑफ पॉसिबल आन्सर्स. ठीक आहे, पर्यायबद्ध प्रश्न जे असतात है ना, हे असे प्रश्न असतात ज्यामध्ये दिलेल्या पर्यायामधून एक किंवा अधिक उत्तर निवडण्याची आवश्यकता असते, बरोबर. आणि हेच प्रश्न उत्तर देणाऱ्याला निश्चित पर्यायामध्ये निवड करण्यासाठी मार्गदर्शन करत असते. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी आपलं एक्झॅक्टली बरोबर आहे. आंतर सांस्कृतिक अभ्यास, क्रॉस कल्चरल स्टडीज आर एक्झाम्पल ऑफ, कशाचं उदाहरण आहे? केस स्टडीचं, कंपॅरेटिव्ह स्टडीचं, एक्सपेरिमेंटल स्टडीचं, की क्रॉस सेक्शनल स्टडीचं? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कंपॅरेटिव्ह स्टडीचं हे उदाहरण आहे. ठीक आहे, पुढे संशोधन आराखडा म्हणजे काय? रिसर्च डिझाईन कशाला म्हटलं जातं? सैद्धांतिक आधार नसलेले संशोधन करण्याचा मार्ग, की ऑप्शन बी गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीपैकी एक पद्धतीची निवड, की ऑप्शन सी संशोधन फलिताचे सादरीकरण करण्याची पद्धत, की ऑप्शन डी संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. रिसर्च डिझाईन काय असतं? संकलन आणि विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. समजते? फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा. जेव्हा आपण रिसर्च करतो, काय आपल्याला डेटा कलेक्ट करायचंय, काय आपल्याला कसं अनालाइज करायचं, हे पूर्ण स्ट्रॅटेजी बनवले जातात, त्याला रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? थोडक्यात आपण बोलायला गेलो तर हे एक ब्ल्यूप्रिंट आहे तुमच्या रिसर्च प्रोसेसची. आलं लक्षात? त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो. पुढे डॉट 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 परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. डायरेक्शनल, नल, डिडक्टिव्ह की इंडक्टिव्ह? तर याचा राईट आन्सर आहे इंडक्टिव्ह. डॉट 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 हायपोथेसिस इज प्रपोजल बेस्ड ऑन द स्पेसिफिक ऑब्झर्वेशन, ते असतं इंडक्टिव्ह. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रवर्तनात्मक, राईट. आता हे जे प्रवर्तनात्मक परिकल्पना आहे हे एक विशिष्ट निरीक्षणावर आधारित असते, राईट. आणि इंडक्टिव्ह मेथड परिकल्पना म्हणजे विशिष्ट निरीक्षणावर आधारित एक प्रस्ताव असेल, ज्यातून सामान्य सिद्धांत किंवा नियम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. तर हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे, अशा प्रकारे सर्व प्रश्न तुमच्या समोर दिसतील. त्यासाठी तुम्हाला काउंटडाऊन सुद्धा दिला जाईल. बघा, मी प्रश्न मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही विषयामध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल तुमच्या स्टडीजनुसार तुमचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं. तुमचं ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, विदिन 10 सेकंड्स, जे 10 सेकंडचं काउंटडाऊन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, नाव लेट्स गेट स्टार्टेड. While defining communication, okay, Miller focuses on dot 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 dot. ओके, काय सांगितलं या ठिकाणी? मिलर जे आहेत, मिलर है ना, त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाइन करत असतो है ना, त्यावेळेस आपण मिलरच्या मते कशावरती फोकस करत असतो? त्या डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? ओके, डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? मग बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे, मेसेज आहे, परसेप्शन आहे, की सेंडर आहे, है ना. म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना है ना किंवा करताना मिलर कशाकडे लक्ष केंद्रित करतात? मग ते मेसेजवरती, परसेप्शन, सेंडर, की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेवियरच्या चेंजवरती?
ठीक आहे. काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी त्या काउंटडाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचं राईट आन्सर. ए आहे म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, जे प्राप्तकर्ता आहे, ज्याला मेसेज मिळणार आहे है ना, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तन बदल झालं याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का. किंवा मेसेज म्हणजे जे संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे तो मेसेज वरती जास्त फोकस केला पाहिजे. की परसेप्शन म्हणजे काय, समज तुमची है ना, विचार करण्याची प्रणाली. किंवा सेंडर म्हणजे कोण, जो मेसेज सेंड करणार, जो संदेश पाठवणार आहे है ना. तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे, जो प्राप्तकर्ता आहे, त्याच्या वर्तनामधला बदल याच्यावरती जास्त फोकस केला जातो वाईल डिफायनिंग द कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात, तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंजवरती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आहे आन्सर. काउंटडाऊन दिला जाईल, काउंटडाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर. ओके. बघा, आणि त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील त्याला 2 मार्क्स आहेत. जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर 2 मार्क, 2 असतील तर 4 मार्क, 3 असतील तर 6 मार्क्स है ना. अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे. बघा, serial function of sender in communication cycle are as follows है ना. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो कम्युनिकेशन मध्ये, त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची, कम्युनिकेशनचा जो सायकल आहे, जी प्रोसेस आहे है ना, त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील असा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग ऑप्शन ए काय म्हणतोय, कलेक्शन, त्यानंतर फॉर्म्युलेशन, मग एन्कोडिंग अँड देन प्रोजेक्शन, or the second option which is saying receiving, पहिलं receiving मग decoding मग interpretation and then projection, की ऑप्शन सी पहिलं receive मग formulate मग decode and then projection, की ऑप्शन डी पहिलं encode मग फॉर्म्युलेट करणं मग डिकोड करून प्रोजेक्शन करणं है ना. मग या चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ट्राय करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, काहीही हरकत नाही चुकलं तरी. आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक चान्स आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही. सो चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्क करा है ना, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑल राईट. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल 4 ऑप्शन्स. Not apart from this, from these 4 following options. Okay. Option E is the correct answer. पहिलं collection, ठीक आहे, then formulation, then encoding and then projection. Okay. पुढचा प्रश्न बघा. Component of communication cycle are sender, message, receiver and dot dot dot. या डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय असेल, नॉइज आहे, मीडिया आहे, बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे. ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ना. मग ते नॉइज असेल, मीडिया असेल, बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल, द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर विच इज कनेक्टेड और combinedly with what, sender, message, receiver and that one option, these all combinedly are what, communication cycle or components of communication cycle. ठीक है. So what will be the correct answer? Feedback. ठीक है, feedback is the correct answer. Sender असतो, message असतो, receiver असतो आणि feedback असतो. That is the components of communication cycle. Next question is saying which of the following is one of the communications based on the number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal or informal. ओके. असं कुठलं कम्युनिकेशन आहे, असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज
पक्ष यांची संख्या है ना यावरती आधारित असतं. ठीक आहे, म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे यावरती आधारित असतं. मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे, फॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल आहे की इन्फॉर्मल आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय. आपलं काउंटडाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्षांची संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्ड असते? ओके, so the correct answer is option C, horizontal communication. So what is horizontal communication, what is vertical communication? These are the types which comes in the internal communication. Okay, so internal communication, external communication असे काही communication चे types असतात. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे, ते आपण वन बाय वन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज characteristics of mass media communication are large number of audiences, heterogeneous audiences, scattered audiences, and dot. So what is the dot? Illiterate audiences, noise disturbance, absence of direct feedback, or powerful media. प्रश्न काय समजून घ्या अगोदर. प्रश्न असं विचारलाय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत है ना, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे, हेट्रोजेनस ऑडियन्स एक आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स एक आहे, आणि आणखीन एक आहे तो ऑप्शन मध्ये कुठला आहे? मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे, मग ते नॉइज डिस्टर्बन्स आहे, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे की पॉवरफुल मीडिया आहे. ठीक आहे, मग या चारपैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. मग ते ABCD कुठलाही असू शकतो. ठीक आहे, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक, और पॉवरफुल मीडिया. Correct answer will be the C. C option is correct answer. Absence of direct feedback. So फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मास मीडिया कम्युनिकेशन काय, बरोबर. मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे, मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील, स्कॅटर्ड ऑडियन्स असतील है ना, हेट्रोजेनस ऑडियन्स असतील, यामध्ये होत असतं. म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जी की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला. ठीक आहे, नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं. मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात, इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो. फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो. दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे. ठीक आहे, मग इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं, मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात, हेट्रोजेनस ऑडियन्सेस असतात है ना. मग ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतं, टेलिव्हिजनच्या, न्यूजपेपरच्या, मॅगझिनच्या. समजा न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक. ओके, इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ऍबसेंट असतो है ना. मग मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट फीडबॅक हे काय आहे? ऍबसेंट आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. So this is your first question which have asked in 2021 examination. पहिला प्रश्न आहे हा, विचारतोय की अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॉट इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. सो न्यूकॉम हा एक शास्त्रज्ञ आहे ज्याने की कम्युनिकेशनची थेअरी दिली होती. त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन मध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जास्त महत्वाचं नाहीये. सो मग तो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे की मेसेज आहे. ऑलराईट, so this is your countdown. You have to answer within this time bound, right? आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
न्यूकॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण जी सायकल जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही. ठीक आहे. सेंडर, रिसीवर, मीडिया और मैसेज. सो करेक्ट आंसर इज ऑप्शन सी, मीडिया. ठीक आहे. मीडिया किंवा माध्यम हे कम्युनिकेशन मध्ये महत्वाचं नाहीये, अकॉर्डिंग टू हू, अकॉर्डिंग टू न्यूकॉम. ठीक आहे. व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स, कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे? मग ते मीडिया आहे, तो संदेश आहे, मेसेज आहे, तो सेंडर आहे, की इमिडिएट फीडबॅक आहे? ठीक आहे. सो या चारपैकी तसं चारही यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, परंतु मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठलं आहे जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. ओके. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं, कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कम्प्लीट होत नाही. बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर डिकोड्स अँड अंडरस्टँड दॅट मेसेज, दॅट टाइम ही give feedback, immediate feedback, direct feedback, right? So that time we consider that communication is completed. Okay. सो कम्युनिकेशन कंप्लीट कधी होणार, तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर. दिस डॉट 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 टाईप ऑफ कम्युनिकेशन. ओके. काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कंपनी आहे समजा, कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात, बरोबर? मग सुपरवायझर काय करतोय? सुपरवायझर ओके, सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला? वर्कर्सला. ओके, वर्कर्सला काय देतोय? ऑर्डर देतोय. मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे, है ना, ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज कम्युनिकेशन. ओके, दिस इज कम्युनिकेशन. सो दिस कम्युनिकेशन इज कॉल्ड व्हॉट? वर्टिकल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, नॉन फॉर्मल कम्युनिकेशन की डिस्टन्स कम्युनिकेशन? है ना. बघा, सर्व प्रोसेस जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते मग तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. काय असू शकतं? व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्सचं आणि सुपरवायझर आणि वर्कर्सचं, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, की नॉन फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती आहे? ठीक आहे. सो आणखीन एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपली 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 साठी. सर्वांनी लवकर लवकर एनरोल करायचं आहे. लिमिटेड सीट्स आहेत, कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. सो लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. ओके. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, वर्टिकल कम्युनिकेशन. राईट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, वर्टिकल कम्युनिकेशन, है ना. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 डॉट. अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, अटेंड न करणे. मग ही जी कला आहे ही रिसिव्हर मध्ये जर असेल, अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हर मध्ये असेल, तर त्याचा इफेक्ट काय होतो? त्याचा परिणाम काय होऊ शकतो? मग त्याचा परिणाम सेंडरवरती होऊ शकतो का? त्याचा परिणाम मेसेजवरती होऊ शकतो का? मीडियावरती होऊ शकतो का? की इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे, है ना, परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का? है ना. मग काय होऊ शकतं जर रिसिव्हर अनअटेंटिव्ह असेल? है ना. अनअटेंटिव्ह म्हणजे काय? तो समजा संदेश करू शकत नसेल, समजत नसेल, है ना, त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल, डिझायरस नसेल, है ना. सो व्हॉट विल हॅपन?
It affects sender, it affects message, it affects media, or it affects effectiveness of communication, right? So what will be the correct answer? You have to tell in the comment box. And according to this सर्वांनी स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. So what will be the correct answer for this question? Option A, option B, option C, option D. Okay, option D is the correct answer. The receiver, कोण? The receiver है ना, आणि सेंडर, राईट. सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला, बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड, is not desired. So what will happen? Communication will collapse, right? Effective communication जे आहे ते त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही है ना, रिसिव्हरचं लक्ष नसेल है ना, जो प्राप्तकर्ता आहे त्याचं लक्ष नसेल है ना, बोलताना कम्युनिकेशन करताना जर त्याने ऐकलं नसेल तर तो काय होणार, अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची मेसेजची ती होणार नाही. आणि रिसिव्हरला काय होईल, तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोहोचेल, एकतर समजणार नाही किंवा पोहोचणारच नाही. तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल डिसॉल्व्ह होईल, राईट, किंवा काय होईल, खराब होईल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही, राईट. सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे, रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे, रिसिव्हरचं पूर्णतः लक्ष असलं पाहिजे, राईट. रिसिव्हर डिझायर्ड असला पाहिजे, राईट, ऐकण्यासाठी. सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. Next question, programs on the TV channels sometimes mislead society because dot. कधी कधी काय होतं की टीव्ही वरती जे प्रोग्राम्स असतात, टीव्ही वरच्या वाहिन्या ज्या असतात, कार्यक्रम जे असतात, ते कधी कधी काय करतात, समाजाला, सोसायटीला मिसलीड करतात, दिशाभूल करतात. मग त्याचं कारण काय असू शकतं? ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स हे असू शकतं का? ऑडियन्स आर इलिटरेट हे असू शकतं का? ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस हे असू शकतं का? की डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन हे असू शकतं. ठीक आहे. सो विदिन 10 सेकंड्स यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आपण पाहतोय कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स, दॅट आर दीज ऑल आर रिपीटेड, राईट. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहेत थोडेसे रिपीट झालेले आहेत है ना. सो तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे है ना. त्यानंतर जो कम्युनिकेशन प्रोसेस सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेंडर, इनकोडिंग, मेसेज, नॉइज, रिसिव्हर, फीडबॅक, ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे, राईट. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. सो असं कुठलं आहे जे की मिसलीड करतं आपल्या सोसायटीमध्ये है ना. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. What will be the correct answer? Option D. Okay. What option D says? Difference in sender and receiver's perception. मग जो सेंडर आहे, जो प्रोग्राम बनवणारा आहे, डायरेक्टर आहे, त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन, या दोघांचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड है ना. जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात. ओके. बघा 6 सप्टेंबरला जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे है ना. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इन सितू कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. ऑप्शन्स काय काय आहेत? बोटॅनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स की नॅशनल पार्क्स, राईट. तर याचं राईट आन्सर आहे ते नॅशनल पार्क. आले लक्षात? बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं मूळ स्थानी संवर्धन म्हणजे काय. ठीक आहे. बघा, याचा अर्थ असा आहे की जे प्रजाती आहेत त्या प्रजातीचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजे नॅचरल हॅबिटेट मध्ये है ना त्यांचं संरक्षण करणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मूळ स्थानी संवर्धन. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या नॅचरल पद्धतीमध्ये जिथे ते राहतात तिथे त्यांचं संरक्षण करणे, राईट. यामध्ये काय होतं की या पद्धतीमुळे
जी प्रजाती आहेत त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेत नैसर्गिकरित्या वाढू शकतात आणि विकसित सुद्धा होऊ शकतात. राष्ट्रीय उद्याने आहेत, नॅशनल पार्क्स है ना, संपूर्ण परिसंस्था संरक्षित करतात. वन्यजीव जे आहेत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणाने जगण्याची संधी देतात. म्हणून हे काय होतं, मूळ स्थानिक संवर्धन आहे असं कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? महाराष्ट्र आणि राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा की महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ? सोपं आहे. आपल्याला याच्यामध्ये वेस्टर्न घाट जो आहे तो कुठे व्यापलेला आहे ते माहिती पाहिजे. तर तो आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. पश्चिम घाट जो आहे हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा किनाऱ्यावर पसरलेलं पर्वतरांगा जे आहेत है ना, त्याला म्हटलं जातं. जिथे जैवविविधतेचे दृष्टीने जगातील 8 सर्वाधिक जे महत्वाचे क्षेत्र आहेत त्यापैकी तो एक आहे है ना. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू हे सर्व आढळतात. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? सॉलिड वेस्ट जो आहे फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाइड ॲज हजार्डस, नॉन हजार्डस, कंपोस्टेबल की कंबस्टिबल? तर ऑब्विसली आहे ते कसं आहे, हजार्डस आहे है ना. रुग्णालयामधला जो घनकचरा आहे किंवा जैववैद्यकीय कचरा ज्याला आपण म्हणतो है ना, त्यामध्ये जी सुई वापरली आहे, पट्ट्या वापरलेल्या आहेत, शारीरिक द्रव आहेत है ना, औषधं आहेत, रसायनं आहेत, या सर्वांचा समावेश होतो. आणि हा कचरा कसा आहे, संसर्गजन्य, विषारी आणि अणुऊर्जायुक्त असतो. त्यामुळे मानव आणि पर्यावरणासाठी तो जास्त धोकादायक असू शकतो. लक्षात, त्यामुळे याला हजार्डस म्हणून, घातक म्हणून कन्सिडर केलाय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड की ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड की सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन की अमोनिया आणि क्लोरीन? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. लक्षात, ऍसिड रेन जो आहे ज्याला आपण आम्लवृष्टी म्हणतो है ना, हे मुख्यतः सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड है ना, या वायूमुळे होत असतो. हे वायू काय करतात, वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेसोबत प्रतिक्रिया करतात है ना, आणि सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड हे तयार करतात, जे की आम्लवृष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती पडतो. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? साप, बेडूक, हरिण की कोल्हा? जनरल प्रश्न आहे हा है ना. हार्बिवरस ॲनिमल कुठला आहे? तर तो आहे डियर, म्हणजेच हरिण. बरोबर. शाकाहारी प्राणी म्हणजे काय, जे फक्त वनस्पती खातात है ना, वनस्पती खाणारा प्राणी म्हणजे शाकाहारी प्राणी. आता हरिण आहे यानं हे काय करतं, गवत, पाने, फळे खातो, त्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो. साप जो आहे तो काय करतो, तो लहान प्राणी खातो, उंदीर खातो है ना, तो मांसाहारी आहे. बेडूक काय खातो, तो कीटक खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. कोल्हा, फॉक्स, हे काय खातो, लहान प्राणी खातो, पक्षी खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. व सर्व भक्ष्य सुद्धा म्हटलं जातं याला. पुढचा प्रश्न 6 सप्टेंबरचाच आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? फॉसिल फ्यूल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी की सोलार? तर ते आहे न्यूक्लिअर. अणुऊर्जापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भीती असते है ना, कारण रेडिएशन्स जे आहेत है ना, त्याचा धोका असू शकतो. अणुकचरा जो आहे त्याचा धोका असू शकतो. त्याच्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ठीक आहे. जरी अणुऊर्जा कमी कार्बन उत्सर्जन करत असली है ना, तरी सार्वजनिक भीती अजूनही त्यामधून प्रचंड आहेच. लक्षात. आता हे प्रश्न आहेत 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मध्ये. आता इथून पुढचे प्रश्न 29 मेच्या एक्झामिनेशन मधले आहेत बरं का. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी की इंधन? बघा, हा जो प्रश्न होता यामध्ये
दोन उत्तर जे आहेत हे बरोबर आहेत. ठीक आहे, पण सी ऑप्शन जे आहे तिथे दिलं होतं एक्झाम मध्ये, बट बी जरी दिलं असतं तर ते बरोबरच होतं. ठीक आहे, बघा रोड मेकिंग आणि ब्रिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला, विटा बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आलं लक्षात. फ्लाय ॲश ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, कोळशाची राख. औष्णिक प्रकल्प जो असतो है ना, त्या प्रकल्पामध्ये ही तयार होण्याची गोष्ट आहे फ्लाय ॲश, जे की रस्ते है ना, उड्डाण पूल बांधण्यासाठी, सिमेंटसाठी है ना, कॉन्क्रीटमध्ये मिक्स करण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी की 5 डिसेंबर? तर तो केला जातो 5 जून रोजी. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो दरवर्षी 5 जून रोजीच साजरा केला जातो. आणि ते केव्हा सुरू झालं होतं बघा, 1972 साली स्टॉकहोम परिषद जी आहे याच्या दरम्यान हे संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला होता. आणि 1974 पासून प्रत्यक्षपणे तो साजरा करण्यात आला होता. आता हे का साजरा केला जातो? कारण पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता आणि कृतीच प्रोत्साहन देण्यासाठी हे पर्यावरण दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, हवा प्रदूषण कायदा, वॉटर पोल्युशन ऍक्ट, जल प्रदूषण कायदा की फॉरेस्ट ऍक्ट? ठीक आहे, तर ऑब्वियस आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. जर एन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कोणी ऍक्टिव्हिटी करत असेल तर या ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग? खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोराईन की अमोनिया? तर ऑब्वियस आहे कार्बन डायऑक्साईड. मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचं, सगळ्यात मोठं रिझन आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं उत्सर्जन जास्त प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे हा मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्यातल्या त्यात ह्युमन मेड CO2 जो आहे तो जास्त घातक आहे. ठीक आहे, हा CO2 जो आहे जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यतः जबाबदार असणारा वायू आहे. ठीक आहे, तो कोळशामधून तेल असेल, वायू जाळल्याने, हे जाळल्याने होतं, किंवा जंगलतोड केल्याने, औद्योगिक क्रियाकलाप केल्याने हे कार्बन डायऑक्साईड एमिट होऊन जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही असं म्हटलंय. सोलार, टायडल, जिओथर्मल की कोल? ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, हे नवीन नूतनीकरण होणारे पर्यावरण पूरक असतात, जसे की फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा असेल, भरती ओट ऊर्जा असेल, भू औष्णिक ऊर्जा असेल. ठीक आहे, कोळसा हा काय आहे? नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे. बरोबर, कारण तो काय होतो, लाखो वर्षानंतर तो तयार होतो है ना, आणि तो कसा आहे, लिमिटेड आहे, तो सीमित आहे. बरोबर, त्यामुळे हा जळल्यास प्रदूषण करतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे? पक्षी, साप, म्हैस की वाघ? है ना, पक्षी, साप, म्हैस की वाघ? ह्याच्यामध्ये पक्षी आणि बफेलो तर दोन्ही येणार नाहीत है ना. साप आणि वाघामध्ये सर्वात जास्त मोठा भक्षक म्हटलं तर कोण आहे? है ना, टायगर आहे, वाघ आहे. बरोबर ना, कारण उच्च मांसभक्षी प्राणी मध्ये म्हणजे टॉप कार्निवोरस ॲनिमल ज्याला आपण म्हणतो है ना, म्हणजे अन्न साखळीच्या सर्वोच्च टोकावर असलेला प्राणी याचा असा अर्थ होतो, जो की नैसर्गिक शिकारी, ज्याला नैसर्गिक शिकारी नसतो असं म्हणतात. ठीक आहे, आता वाघ जो आहे हा अत्यंत ताकदवान आहे
आणि अत्यंत ताकदवान मांसभक्षक आहे, जो अन्न साखळीचा सर्वोच्च शिकारी आहे. बरोबर. साप हा मांसाहारी आहे परंतु सर्वोच्च नाही. पक्षी प्रजातीवर अवलंबून आहे की तो मांस खातो का काय खातो. म्हैस जो आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे टायगर हे आपलं राईट आन्सर येतं.